वर्षी आपण पदार्पण केलेलं आहे. म्हणजे सप्ताहाला 46 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि लढिवाळ असलेले भक्त, आपल्याच जिल्ह्याचे भूषण, नरसी निवासी श्री संत नामदेवराय. आता हिंगोली झाला असला तरी पूर्वीचा परभणीच जिल्हा, म्हणजे आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे नामदेवराय. नामदेवरायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून श्री संत नामदेवराय श्रीमद भगवद्गीतेची थोरवी, त्याचबरोबर श्रीमद भगवद्गीता वाचल्याचं फल म्हणजे फलश्रुती, या दोन्ही गोष्टीचं परिपूर्ण वर्णन करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. एखादं कार्य अव्याहतपणे करणं एवढं सोपं नसतं. 46 वर्ष अखंड खंडेना जीवन आणि राम कृष्ण नारायण, कुठलंही काम अव्याहतपणे अविरतपणे, त्याला आपण म्हणतो कंटिन्युअसली करणं सोपं नाही. सतु दीर्घकाल निरंतर्य सत्कारा सेवितो दृढ. महर्षी पतंजली म्हणतात काय, दीर्घकाल निरंतर्य, निरंतर दीर्घकाल म्हणजे 46 वर्षापासून. कोरोना सारखा मागच्या वर्षी खंड आला होता बाकीच्या गावाला, पण शेळगावकरांनी सप्ताहात खंड पडू दिला नाही. विठ्ठला म्हणजे अव्याहतपणे ज्ञानगंगा तुम्ही वाहती ठेवू. कुणी या आणि या ज्ञानगंगेमध्ये नाहून मुक्त होऊन जा. कारण जी गंगा आहे ती फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, आणि समुद्रा जाय आप गंगेचे देशे. आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आपला विषय चालू आहे की ज्ञानगंगा अव्याहतपणे चालू राहिली पाहिजे. म्हणजे सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रता. दृढव्रतानं चालू ठेवली त्याबद्दल समस्त शेळगावकर मंडळींना धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि या सप्ताहातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा. आज विशेष पर्व काळ आहे. जसं आषाढी एकादशी विसरू नका मज सांगत असे गुज, अशा आपण 24 एकादशी करतो. आपण वैष्णव या नात्यानं आपण 20 आणि वरचे 9 उपवास वैष्णव करतो. त्याच्यामधला भगवद्गीता जयंती
आज विशेष एकादशी काय? मोक्षदा एकादशी. त्याचं कारण, त्याची पार्श्वभूमी, त्याच्यासाठीच नामदेवरायांचा अभंग घेतला. प्रत्येक एकादशीचं महत्व आहे. एकादशी एक असं व्रत आहे की जे भगवत प्राप्ती करून देते. ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमान. व्रताचं महिमान काय? एकादशी. नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन, आणि ते समान विष्णूशी. म्हणजे विष्णू पदम वापनोती असं म्हणतो ना, विष्णू पद प्राप्त करून देणारी एकादशी. सोप्या व्रतात जसं रुक्मांगद राजानं एकादशीचं व्रत आपण केलं, मुलगा धर्मांगदालाही करायला लावलं, पत्नीलाही करायला लावलं, सगळं कुटुंबच एकादशी व्रत करायचं. त्याच्यामुळे रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, आणि तेने परमानंद प्रगटला. फलश्रुती काय झाली तर सगळं गावच वैकुंठाला गेलं. नगरीच वैकुंठाला नेणारा राजा म्हणजे रुक्मांगद, आणि त्यानं केलेलं व्रत म्हणजे एकादशी. आमाव्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळशी, अनेक नेनोबा साधन, आणि आमचा विषय हरि कीर्तन विठ्ठला. आपल्याला पुढल्या विषयाकडे जायचं म्हणून थोडक्यात एकादशीचं सांगतो. म्हणजे आजच्या एकादशीची पार्श्वभूमी लक्षात. ते एकादशीचं झालं. आता दोन गोष्टी महत्वाच्या असतात कोणत्याही व्रत. काही जण असं विचारतात, अहो तुम्ही एकादशी केल्यानं काय पुण्य प्राप्त होत, असे विचारणारे काही लोक आहेत. आणि एखादे म्हणतात आम्ही कधीच एकादशी करीत नाही, आमचा काय तोटा होईल, आमचं तर काही आजपर्यंत नुकसान आम्हाला दिसत नाही, तुम्हाला काय वाटतं? तुकोबरायांना विचारा. तुकोबराय म्हणतात एकादशी व्रत सोमवार न करी, कोणत्याची गती एकादशी केल्यास फार नुकसान होईल. हरी 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 न म्हणती तया थोर झाली हानी. बाबा तुझ्या मनुष्य जन्माची हानी होईल, आणखी काय होईल असं आपण सांगतात. तुकोबरायाने हात जोडले. असला प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर माझ्याकडे नाही.
एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गती होईल नेनो मला विचारू नका. सांगता येत कोणत्या थराला टेकल आपण म्हणतो ना कधी कधी व्यवहारात, त्याचं कोणत्या थराला टेकल काही सांगता येत. तसा प्रकार काय करू बघू वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख विठ्ठला. म्हणून एकादशी व्रत पावन आहे. आपला विषय आज मोक्षदा एकादशी दर 15 दिवसाला आपण केली पाहिजे, कारण 15 दिवसा माझी एक एकादशी. कार्य करीशी व्रत सार काय तुझा जीव जातो एकादशी फराळाचे मिसे. एवढं सोपं व्रत आहे. आजच्या एकादशीला मोक्षदा एकादशी नाव आहे. त्याचं कारण आहे पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे. मासाना मार्गशीर्षोहम ऋतूनाम सुषुमाकरः. भगवान गीतेत सांगतो हा जो महिना आहे माझी विभूती, सगळेच महिने पवित्र. अहो ज्या दिवशी मुखाला नाम आलं तो दिवस तो महिना ते वर्ष पवित्र. परंतु त्यामध्ये काही पर्वकाळ सांगितलेले त्याच्यामध्ये एकादशीचा आहे. तर एकादशी आणि त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातली शुद्ध एकादशी म्हणजे भगवद्गीता जयंती. हा काय म्हणले मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे दुग्ध शर्करा योग. मोक्षदा एकादशी भगवद्गीता दुग्ध शर्करा योग आणि मासाना मार्गशीर्ष. 5-5.5 वर्षापूर्वी जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये एकीकडून कौरव आहेत आणि एकीकडून पांडव आहेत. 11 अक्षोहिणी सैन्य आहे कौरवाकडं आणि 7 अक्षोहिणी सैन्य आहे पांडवाकडं. पण द्वारकेचा राणा अहो देव अर्जुनाकडून आहेत म्हणजे पांडवाकडून, धर्मराजाकडून पांडवाकडून. कारण धर्माच्या बाजूला आहे, धर्माच्या बाजूला देव आहेत. सैन्य जरी कमी असलं तरी सरळच माणसं म्हणतात तिकडून देव आहे तिकडच विजय होतो. बस काय अहो गीतेत संजयानं स्पष्टच सांगितले यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा आणि तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नितीर. म्हणजे जिकडून देव आणि धनुर्धारी अर्जुन त्यांचाच विजय निश्चित आहे. आणि हे कायम लक्षात ठेवा म्हणून शेवटी सांगितले भगवद्गीतेच्या कुणी संजय महाराजांनी. म्हणून जिकडून देव तिकडून विजय हे निश्चित आहे. कारण ऐका यशस्वी अवतार्य हे देवाचे गुण आहेत. विजय यशस्वी हे 6 गुणवर्य. मग तिकडं काय कमी असत. परंतु तरी सुद्धा देव म्हणतात दुर्योधनाला असं वाटते की आपल्याकडं 11 अक्षोहिणी सैन्य आपण कशातच कमी नाही, देवाला सुद्धा हरवू. कारण ईश्वरोहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी असं त्याला वाटत होतं. आसुरी संपत्तीचे गुण म्हणायचं त्याला. किंवा कधी कधी तसंही म्हणता येत नाही दुर्योधनाला धर्मही कळत होता आणि अधर्मही, पण धर्माची प्रवृत्तीच होत नव्हती. तो म्हणत होता ना जानामि धर्म नच मे प्रवृत्ती आणि जानामि अधर्म पण नच मे निवृत्ती. मला सगळंच कळते परंतु माझ्याकडून धर्माचं आचरण होत नाही. म्हणून मी म्हणलं की दुर्योधनाला अधर्मी तरी कसं म्हणावं. त्याला दोन्ही माहित होत. वा वा हे कुणाला माहित होत. वा वा आता आपणही सांगितलं एकनाथ महाराजांनी सांगितलं म्हणल्यास शिक्कामोर्तब झालं. विठ्ठला ही सगळी कृपा शास्त्री महाराजांची. 12 वर्ष म्हणजे एकदम इथं चातुर्मास करणं, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम पाठ घेणं या सगळ्यामधून श्रोत्यांचा अभ्यास झालेला आहे. आणि तो अभ्यास तुम्हाला पुढे मोक्ष प्राप्ती आणि भगवत प्राप्ती करून देणार आहे. हा जो सप्ताह आहे तो सुद्धा शास्त्री महाराजांनी सुरुवात केली आणि ती ज्ञानगंगा आपण अव्याहतपणे चालू ठेवली. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. कारण या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने
परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा. किती देतील संत आणि देव सांगतायत. द्यायला लागल्यास आपण म्हणतो छप्पर फाडके. परवाला जब भी देता है तो छप्पर फाडके देता है. तसं आहे म्हणजे तुझं ऐसा कोण उदारांची रासा. आपुलेची देशी पददासा. अहो शत्रूलाही जो देतो आणि मित्रालाही देतो. वैरिया ऐसे कैवल्य ऐसे पवित्र ते वैरी आहे. अजूनही वैरियाच्याही कलेवर न विसंबस ज्ञानोबा आहे मला. म्हणजे तो सर्वांना देतो. तसा दाता कोणी नाही. उदार कमला कराने. देता किती घेशील तो कराने. देव जर द्यायला लागला तर दोन हाताने किती घेणार आहे. याच्या उलट अनंत हस्ते कमला कराने. कारण देव कसा आहे त्याला हात आपल्यासारखे दोन नाहीत. अनेक बाहू दर वक्त्र नेत्र. आपल्यासारखा नाही देव. विश्वरूप दर्शन 11व्या अध्यायात अर्जुनाला पाहायला मिळालं. खरा अर्जुन भाग्यवान आहे. श्रोता असा भाग्यवान अर्जुन असा. एवढं भाग्य महाभारतात कुणालाच प्राप्त झालं. अहो विचार करा अर्जुना एवढं भाग्य आहे का कुणाला. श्रीकृष्ण वक्ताची ग्रंथी. प्रत्यक्ष देवाच्या तोंडून त्याला तत्वज्ञान ऐकायला मिळालं. अर्जुनाची घोडी दुतली आनंदे संकटे बहुते निवारिली. किती देवाचा जीव असेल अर्जुनावर ते आपण विषय स्वतंत्र आहे. थोडक्यात अर्जुन भाग्यवान आहे. आपला विषय चालू आहे की अनंत हस्ते कमला कराने नेता. किती सांभाळशील तो कराने. न्यायला लागल्यासही सांभाळणं होत नाही. द्यायला लागल्यास घेणं होत नाही. असा देवाचा प्रकार आहे विठ्ठला. मोक्षदा एकादशीचा आपली पार्श्वभूमी चालू आहे. अर्जुन म्हणजे पांडव आणि कौरवांचं युद्ध. या युद्धामध्ये अर्जुनाने एकदा बघितलं देवा आता युद्ध सुरुवात होणार आहे. मला एकदा बघून घेऊ दे माझ्यासोबत कोण कोण लढणार आहे. याव देता निरीक्षेहम योद्धू कामान वस्तितान. मला बघू दे म्हणून काय कर माझा रथ सैन्याच्या मधोमध ने. पहिल्यांदा सेन योरू भयोर मध्ये प्रथम स्थापय. माझा रथ सैन्याच्या मध्यभागी ने. मला निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यास त्याच्या असं लक्षात आलं की आत्या मामा हे आपले आचार्यान मातुलान मातृन पित्रान पुत्रान पुत्रान सखीस तसा. वा वा आपलेच आप्तजन आहेत सगळे. भाऊ बंधकीन आप्तजन. युद्ध तरी कुणासोबत करायचंय तर थोडस परक्यासोबत तरी युद्ध करावं. हे तर सगळे जवळचेच आहेत. अर्जुन मोहित झाला. मोह झाला अर्जुनाला. मोह झाल्यावर आता देव म्हणले आणि गांडीव धनुष्य खाली टाकलं आणि अर्जुन रथात बसला. देव म्हणले लग्नाच्या टाइमलाच नवरदेव लग्न नको म्हणला. सगळी तयारी झाली. आता जमत असते का. नाही नाही म्हणले तुला उठाव लागला. या अगोदरच असते काय करायचं. ऐन वेळेला सगळ्याची फजिती नाही जमत नाही. अर्जुन म्हणला नाही नाही नकांक्षे विजय कृष्ण. कशासाठी लढू. मला राज्य नको. नकांक्षे विजय कृष्ण नच राज्यम सुखानीच
किमनो राज्येन गोविंद किम भोगेर जीवितेनवा, यांना मारून राज्य भोगण्यापेक्षा मी संन्यास घेतो, पण मला नको, युद्धच नको मला. का नाही नाही नाही, सिदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे अनुरोम हर्षश्च जायते गांडीवं संस्कृते हस्तात वक्रेव परिदयते. माझी अवस्था कशी झाली, सिदंती मम गात्राणि, नको नको नको, युद्ध नको. देव म्हणले जमत नाही. देवाने विचार केला हीच योग्य संधी आहे. अर्जुन बसला ते आपल्यासाठी चांगलं झालं. युद्ध तर होणारच होतं, अटळ होतं, कारण देव म्हणले होते हे तू मारलेस म्हणजेच मरणार आहेत असं नाही. गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला असं वाटते की गाडी मीच ओढालो, पण कुत्रा गाडी ओढतो का, बैल गाडी ओढतो. तसं देवानं सांगितलं तू असं समजू नको की मी यांना मारणार आहे, तू करता नाहीस, तू करता मयवेते निहता पूर्वमेव, पहिलेच मी यांना मारून टाकले. आणि निमित्त मात्र भव सव्यसाचीन, याला अंडरलाईन करा, कारण हे आपल्यासाठी आहे. निमित्त मात्र म्हणजे निमित्ताचा धनी केलासे आपण कोणत्याही गोष्टीत निमित्त आहेत, करता आपण समजायचं नाही. म्हणजे कर्तृत्व आपल्याकडे घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, पण आपण मी म्हणून घेतो, पण तसं नाही. देव म्हणतो, देवानं सांगितलं अहो या जगामध्ये गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम विजमव्यय. प्रभव आणि प्रलय हे दोन्ही माझ्याच हातात, कारण तोमस्य विश्वस्य परम निधानम. अहो देव मया दक्षेन प्रकृती सुयते सचराचरम, ही सगळी प्रकृती माझ्या ताब्यात. तुम्ही जे मोकळ्याच अहंकाराचा फुगा आहे तो तू जपून ठेवू नको मनामध्ये. आणि संग्रामी हे कवन कारुण्य तुझे, तू कोण आहे, क्षत्रिय आहे. क्षत्रियाला असं कारुण्य रुदन करतो आणि कारुण्य पण तुला जमत, तुला उठावं लागेल. पहिला फटका शिक्षर देवानं मारला दुसऱ्या क्लेप्यम्मा स्मग्म पार नाही तर तू उपपद्धते आणि शूद्रम हृदय दौर्बल्य त्यक्तो तिष्ठ परंतप, हृदयाची दुर्बलता काढून टाकता. असं प्रेमानं मायेनं पहिल्यांदा नाही सांगितलं, पहिल्यांदा तर देवानं चपराक मारली. हा शंडपणा मग मग पार्थ असलं जमणार नाही, कारण असं युद्ध क्षत्रियाला पुन्हा पुन्हा भेटत नाही. अर्जुना विचार कर, अन्य क्षत्रियस्य न विद्यते, आणि क्षत्रियाला याच्याहून कल्याणकारक काय आहे, युद्धातून पळून जाणं हे क्षत्रियासाठी सगळ्यात अपमानजनक आहे. त्यापेक्षा हरलास तरी स्वर्ग मिळेल. दोन फायदे सांगतो म्हणजे, आणि जिंकलास तर राज्य भोगस. म्हणजे आम के आम कुठली ओके दाम, दोन्ही कडूनही फायदा आहे. काही जरी झालं तर घाबरू नको, हरलास तरी तुझाच फायदा आहे, आणि जिंकलास तरी हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. आणि तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय, उठ युद्धाय कृतनिश्चय, गांडीव धनुष्य घे आणि हृदयाची दुर्बलता काढून टाकून उभा राहा. असा दम भरला देवा पहिल्यांदाच, तरी अर्जुनावर परिणाम झाला नाही. विठ्ठला 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 थोडा परिणाम झाला. लसीचा 50% 60%च परिणाम झाला, 100% कुठं आहे. तसा थोडासा परिणाम झाला. अर्जुन थोडा कावरा बावरा झाला आपल्या भाषेत. देवाकडे नुसता टक लावून बघू लागला, काय करावं हेच समजलं. मला आता अशा टाइमला शरण देवाशी जाता भले, हात जोडून उभा राहिला, म्हणू लागला देवा शिष्यस्तेहम शाधी मां त्वां प्रपन्नम. काय म्हणला, शिष्यत्व पत्कर, निश्चितपणे मला युद्ध करण्यात माझं हित आहे का युद्ध न करण्यात हे मला समजत नाही. युद्ध करू का नको करू, प्रश्न दोन आहे. त्याच्यातलं माझ्यासाठी श्रेयस्कर काय, कोणता मार्ग आहे तो मला सांग. हा माझ्यासाठी श्रेयस्कर. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता निश्चितपणे सांग मला माझ्यासाठी श्रेयस्कर काय, कारण शिष्यस्तेहम शाधी मां त्वां प्रपन्नम.
पण देव म्हणले आता ऐक अर्जुना, आता 18 अध्याय देवालाही गीता सांगायचीच होती, पुढचं मी बोलतो. अर्जुनाला निमित्तच करायचं होतं. देव म्हणले माझं बरं झालं, एक काम राहिलंच होतं. कारण अवतार समाप्तीच्या पूर्वी 1000 वर्ष इथून पुढे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काही एक तत्वज्ञान पाहिजे, काही एक अधिष्ठान पाहिजे. ते मी देऊन गेल्याशिवाय या जगातून जाणार नाही. कारण माझ्या अवताराचं कार्यच पूर्ण होणार. ते अर्जुनाच्या रूपानं मला आता पूर्ण करायचं हे देवाने ठरवलं. देवाने पक्की कंबर बांधली. आता 18 अध्याय झाल्याशिवाय अर्जुनाला हलू देत नाही. अर्जुनही श्रोता काही साधारण नव्हता. तुम्ही म्हणाला अर्जुन युद्धाला घाबरला, मग देवानं दमदाटी केली, असला प्रकार नाही. अर्जुन कुणालाच घाबरत नव्हता. अगस्तीची परी दुसरा, हा अगस्तीची परी दुसरा, खोट पुरुष आहे एक दसरा आगवे. दुसरा अगस्तीच आहे म्हणजे एका घोटात सागर पिला होता अगस्तीनं. तसं हे सगळे अर्जुनासाठी मारायला अवघड नाहीत, म्हणजे भिण्याचं कारण नाही. कारण तुझ्या लाटेपणाचा आहो तीही लोक. पवाडा तुआ केला गंधर्वास, तुआ संग्रामी हरू जिंतीला. ज्ञानोबा बोलतात जेने संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाव फेडीला, आणि पवाडा तुआ केला गंधर्वाशी. असला तू सूरवृत्तीचा ठाव, क्षत्रिया माझी राव. असा अर्जुन होता. तुझिया लाटेपणाचा आहो तीही लोकी, अहो तीही त्रिभुवनी तुझ्यासारखा कोणी धनुर्धारीच नाही. म्हणून देव सुद्धा म्हणले वृष्णी नाम वासुदेव, पांडवा नाम धनंजय. विठ्ठला म्हणजे अर्जुन एवढा श्रोता परफेक्ट, त्याला सुद्धा 5 शास्त्र मुखत उत्तर मीमांसा देवानं सांगितलं. अर्जुनाच्या निमित्तानं आता आपल्याला भगवद्गीता सांगायची, हीच योग्य वेळ आहे. युद्ध थोडं थांबलं तर चालेल, पण पुढच्या लोकांना काय आपल्याला. अहो एखाद्या बाईनं जावई आला म्हणून चांगला पुरणपोळीचा स्वयंपाक केला, चांगला स्वयंपाक केला. तितक्यामध्ये दुसरा एखादा महाराज किंवा माझ्यासारखा माणूस त्याच वेळी आला बरं, जेव्हा स्वयंपाक झालेला होता आणि आता ताट लावणार इतक्यात मी पोहोचलो. आता मलाही पुरणपोळी मिळेल का मला वेगळं जेवण मिळेल? अहो मलाही तेच जेवण मिळेल, पण टायमिंग साधावं लागलं. तैसे अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, आणि संसारा एवढे जगाचे. मग तो स्वयंपाक आपल्याला मिळतो. ज्ञानोबा बोलतात सहज ब्रह्मरसाचे पारणे, अर्जुना लागी केले नारायण. म्हणजे देवानं गीता कुणाला सांगितली? अर्जुनाला. सहज ब्रह्मरसाचे पारणे, अर्जुना लागी केले नारायण. पण तेच अवसरे पाहुणे, आम्ही त्याच टायमिंगला पाहुणे म्हणून आलो. मग तीच गीता आम्हाला सुद्धा मिळाली. म्हणून अर्जुनाला निमित्त करून देवानं आपल्यासाठी भगवद्गीता दिली. म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात एवढ्या मेहनतीनं प्राप्त झालेला हा ग्रंथ आहे. ग्रंथ म्हणजे साधी अक्षरे नाही, ती एक एक अक्षर ब्रह्म आहे. वेद उपनिषदाचं सार आहे. सांगणारा कोण आहे? स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुने,
स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. देवानं अर्जुनाला गीता दिली ती आपल्याला प्राप्त झाली. म्हणून श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी किंवा योगम योगेश्वरा कृष्णा साक्षात कथयत स्वयं, स्वतः देवाना इतर ग्रंथ कुणी ना कुणी लिहिलेत. त्या लिहिणाऱ्याचे काही गुणदोष येऊ शकतात, पण भगवद्गीता हे असं पुस्तक, असा ग्रंथ आहे जे कुणी लिहिला नाही. व्यासांनी फक्त ग्रथित केला महाभारतात. हा मध्ये महाभारत व्यासेन ग्रथिता पुराण मध्ये ग्रथित केला. पण लिहिणारे जरी व्यास असले तरी व्यासांनी त्याच्यावर बुद्धी लावलेली नाही. जसं देवानं अर्जुनाला संवाद, दोघांचा जो संवाद झाला ऍज इट इज, म्हणजे त्याच्यात बदल न करता जशाला तसा महाभारत. म्हणजे या ग्रंथाचं वैशिष्ट्यच हे आहे की त्याच्यामध्ये एक अक्षर देवाच्या तोंडून निघालं. आता माणसाच्या तोंडून कसं आहे, माणसाचं अर्ध खरं अर्ध खोट, सगळी ढासळा प्युअर माणसाचं काहीच नाही. म्हणजे आपण म्हणतो त्याचा काय भरोसा नाही, कधी खरं बोलाल लहर येईल तसं बोलते असं म्हणतात माणसं. काय हा लहर येईल तसं बोलते, असला तिथं जमत नाही. देवानं एक एक शब्द तोलून मोजून तू केले मोती जैसे, हा असं मोती सारखं तोलून मोजून. सोनं जरा जरा सोनार म्हणते का नाही, थोडं लवतं द्या, भाजीपाला आहे का, तिथं एक एक अक्षर बरोबर फिटिंग मध्ये बसविले. इकडं तिकडं करायचे चान्सच नाही. म्हणून 5000 वर्ष झाले गीता हे शास्त्र आहे, त्याच्यात बदल नाही. तुमचे GR रोज बदलतात. सकाळी एक GR गव्हर्नमेंट काढते, दुपारी नाही मंत्रिमंडळाला असं असं ठरलं, थोडा बदल आहे, प्रोग्राम में थोडा चेंज आहे. अरे सकाळीच तर असं होतं की बातम्यात सांगितलं नाही ती बातमी गेली, बाद झाली, म्हणजे आउटडेटेड झाली. सकाळचीच बातमी दुपारी, मग ताज्या बातम्या म्हणायचं कशाला. विठ्ठला ऐका, शास्त्र कशाला म्हणतात, ज्याचे सिद्धांत कधीच बदलत नाहीत त्याला म्हणायचं शास्त्र. 5000 वर्षापूर्वी गीतेचे सिद्धांत तेच होते, आजही तेच आहेत, पुढेही तेच राहणार. म्हणून एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत, एको देव देवकी पुत्र एव. जगामध्ये एकच असं शास्त्र आहे ते म्हणजे भगवद्गीता. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देव देवकी पुत्र एव, एको मंत्र तस्य नामानि यानि. एक मंत्र आहे त्याचं नाव केशवा माधवा. आणि कर्माप्य एकच तस्य देवास देवस्य सेवा. त्या देवाची सेवा करणं हे एकमेव कर्म आहे. कर्म कोणतं, मंत्र कोणता, देव कोणता, शास्त्र कोणतं, एकाच श्लोकात विठ्ठला म्हणून गीता हे शास्त्र आहे. फक्त संन्यासासाठी गीता नाही, किंवा एखादा रिटायर झाला की त्याला भगवद्गीता शाल श्रीफळ एवढंच देण्यासाठी नाही. दिलं तर चांगलं, म्हातारपणी तरी त्याला बुढापे का सहारा भगवद्गीता. दात नसतात तोंडात श्लोक म्हणाय गेलं तर दुसरंच उच्चार होतो. हा सर्वस्व चहा मृदी सन्निविष्ट म्हणाले, छलवत्य चहा मृदी सन्निविष्ट असं होते. हे असलं दात गेल्याला पुन्हा येतच नाही. ते आत्ताच वाचली पाहिजे. म्हणून लहानपणापासून भगवद्गीता वाचली तर मग अंतकालेच मामेव पुन्हा येते. स्मरण मुक्त्वा कलेव, स्मरण अंतकाळी राहण्यासाठी आधीपासूनच तयारी करून ठेवा लागते. जाण्यापूर्वी आपली आपली तयारी करून, आपण म्हणतो हा गावाला जायचंय, सगळं सामान सुमान बांधाबांधी करून रेडी राहा. जाण्यापूर्वी, गाडी सुटण्यापूर्वी आपलं सगळं ओके पाहिजे, तसलं काम आहे. म्हणून आपली आपली तयारी आधीच लहानपणापासून भगवद्गीता वाचायची. संन्यासासाठी नाही, संसारिकासाठी आहे. कारण गीतेमध्ये जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला कुठंच भेटत नाही. आता मला सांगा, कलियुगातल्या माणसाला जर म्हणलं 6 शास्त्र वाचन करा, उपनिषद वाचन करा, अहो त्याच्या डोक्याहून जाईल. संस्कृतचा एक श्लोक आला की माणसं डोकं खाजवत. तर एवढं शक्य आहे का? मग तुकोबर आहेत, ज्ञानोबर यांनी हे ओळखलं.
म्हणून तर त्यांनी संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी आणि केलीशे मराठी गीता देवी. मराठीमध्ये आपल्यासाठी भगवद्गीता आणली ज्ञानोबरायांनी, सोपी केली. पण आपण ती तरी वाचतो का? एक तरी ओवी अनुभवावी. गीता 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 वाचे जे म्हणाते नाही पुनरा दया नाही पुनरा वृत्ती. अनुभवावी. आणि नाथ महाराज म्हणतात, आपलेही नाथ महाराज म्हणले तेही नाथ महाराज काय म्हणतात? गीता 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 वाचे जे नाही पुनरावृत्ती. पुन्हा जन्माला येणं जाणं येणे जाणे खेपा येण्याची एक एक खुंटती. म्हणजे पुनर्जन्म न विद्यते. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गीता गंगोदक असा आहे, हे अमृत प्राशन केलं की पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा चुकवणार आणि या बंधनातून मुक्त करणार तत्वज्ञान म्हणजे भगवद्गीता. विठ्ठला महाभारतात 18 पर्व आहे. 18 पर्व. आता भगवद्गीतेचं महत्व म्हणजे आपल्या अभंगाकडे जाऊ. 11ला बरोबर सोडायचंय आपल्याला, म्हणून थोडस बाकीचा विषय बाजूला ठेवतो आणि भगवद्गीतेचं थोडं महत्व तुम्हाला लक्षात येईल. महाभारत ग्रंथामध्ये 18 पर्व. एकदा जन्मेजय राजा म्हणजे पांडवांचाच वंशज आहे, परीक्षितीला 7 दिवसात मृत्यू आला. मृत्यू आला आपण म्हणू नये, कारण मोठ्या माणसाला मोक्ष प्राप्त झाला. 7 दिवसा मुक्ती झाली तयार. सुख शनकादिकी उभारीला भाव परीक्षिती लाहो दिसा 7 दिवसात मोक्ष मिळाला. आणि 7व्या दिवशी मृत्यू तक्षकानं दंश करून त्याचा मृत्यू झाला. मग त्याचा मुलगा जन्मेजयाला राग होता. तक्षका आपल्या बापाला मारल्याचा राग होता, मग त्यानं सर्प यज्ञ चालू केला. त्या यज्ञामध्ये अनेक ब्राह्मण बोलवले. अगोदरच त्यानं पूर्वजांची निंदा केल्यामुळे कुष्ठरोग झाला होता कुणाला? त्या जन्मेजयाला. आता पुन्हा त्यानं यज्ञ चालू केला. व्यासांनी सांगितलं होतं काही काही बाया घ्यायचं ऐकायचं नाही. त्यानं थोडस चूक करून म्हणा किंवा त्या निमित्तानं पुढे काही चांगलं व्हायचं असेल म्हणा, ते झालं. व्हायचं ते आपण म्हणतो ना, आता व्हायचं ते झालं, इथून पुढचं बघा. ठीक आहे, त्याला कुष्ठरोग झाला, करू नये निंदा केली. कारण देवा संत वृंदा नमस्कारीचे का घडीचे तरी पूजीचे आणि ये वाचून केवी निंदीचे स्वयं वाचा. निंदा तर करूच नाही. झाली तर स्तुती करावं, नाही तर गप तरी बसाव. कमीत कमी म्हणले गप तरी बसाव. बरं, निंदा आणि स्तुती करावी देवाची. वा वा वा. कीर्ती मानवाची वर्णू नये. कीर्ती मानवाची वर्णू नये. निंदा करायची देवाची करा. जनाबाईनं निंदा केलीच नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला असं म्हणलीच ना. जनाबाईनं देवाचे बी काय दोष काढले त्या अभंगात. असलं कसं देवा तुझं हे उरपाट वागणं म्हणजे उफराट वागणं आहे, धुंद झाला तुझा दरबार म्हणजे भांडले जनाबाई. तशी निंदा स्तुती देवाची करा. काही काही वेळेस विठ्ठलाला शिव्या पण दिल्या म्हणल्यानं म्हणजे निंदा स्तुती देवाची केली. मानवाची कीर्तीवरून उपयोग नाही. आपला विषय चालू आहे. झालं ते झालं. त्याला कुष्ठरोग झाला, त्यानं सर्प यज्ञ चालू केला. आता आहुती द्यायचे. तक्षक गेला शरण इंद्राला. इंद्रदेव म्हणले तुला वाचवतो म्हणले. देवाचा सहारा घेतला. म्हणजे इंद्राची आहुती. इंद्राची वेळ आल्यास इंद्रही देवाला शरण. आता काय करावं? ब्राह्मणाला मोहित केलं इंद्रदेवानं. सगळे जेवढे ब्राह्मण 18 पर्व महाभारत हे चालू आहे कथा. महाभारताचं महत्व. जन्मेजयानं जेवढे ब्राह्मण त्या सर्प यज्ञात बोलवले ते मोहित झाल्यामुळं त्यांना गुंग लागली म्हणजे झोपी गेली यज्ञामध्येच. आता यज्ञवेदीमध्ये स्वाहा स्वाहा स्वधा स्वाहा हे त्यांचे मंत्र, पुन्हा तर्पण होम हवन हे चालू असतानाच
मध्येच विधी बंद पडला. जन्मेजयाला राग आला. ब्राह्मणावर चिडला. वास्तविक ब्राह्मणांचा दोष नव्हता. खोडी कुणं केली होती? इंद्रदेव. त्यानं असं पाणी घेतलं, ब्राह्मणावर शिंपडलं. ब्राह्मण शतखंड झाले. 18ला 18 ब्राह्मण, शतखंड म्हणजे 100 तुकडे झाले. आता ते ब्रह्महत्येचं पातकही कुणाला लागलं? जन्मेजयाला लागलं. आता काय करावं म्हणजे? आता शरण देवाशी जाता भले. आता डोक्यावर पहिलंच वज, पुन्हा आणखी वज पडलं. आता अशा वेळेला काही सुचत नाही माणूस. कमीत कमी देव तरी सुचावा. असं गजेंद्राला शेवटच्या वेळेला आता कोणी सोडवित नाहीत वाटलं आपल्याला. उगं देवाला तरी हाक मारून बघावी म्हणून एक कमळ समुद्रातलं देवाला दिलं आणि देवाला हाक मारली तर देव धावून आले. त्वरा झाली गरुडा टाकीने मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. तसंच गजेंद्राला मी गरुडाला मागे टाकून आले ना देव. मग जन्मेजय म्हणलं आपल्याला तेच करावं लागतं, पर्याय नाही. आता बोलवलं देवाला. व्यासांना विचारलं काय करावं. व्यासांना विचारलं. व्यास म्हणजे तेव्हाचे देव. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परोहरी अभाल लोचन शंभूर भगवान बादरायण. व्यास म्हणजे साधारण नाही काय. अहो व्यास म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांच्या समान आहेत. तिसरा डोळा नाही पण शंकर आहे. अभाल लोचन शंभूर भगवान बादरायण. बादरायण व्यास म्हणजे व्यासाचे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही आणि या कारणे मनिवे पाही व्यासोच्चिष्ट जगत रे. जगातलं जेवढं विज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. व्यासोच्चिष्ट जगत रे. असे व्यास किती ज्ञानी असतील बघा. मुनी नाम अप्यहो व्यास कवी नाम उषण